हॅलो नमस्कार, मी निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर बघा, आपल्याला हे पटकन आणि फास्टमध्ये ब्लाऊज स्टिचिंग करायचं आहे. पण याची पफ बाही आहे तर ती पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी फक्त याचं तुमच्याबरोबर कटिंग शेअर करते आणि ब्लाऊज तयार झाला की तो शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर याची आपल्याला पफ बाही घ्यायची, तर त्याच्यासाठी कटिंग कशी करायची ते खूप महत्त्वाचं आहे. तर इथं व्यवस्थित बघा मी इथं अस्तर घेतलं आहे. असं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला. पफ बाही आहे तर मी आता इथून काय करते, सगळ्यात पहिलं बाहीची उंची घेते. जसं कस्टमरची बाही आहे 10.5 इंच, सॉरी 9.5 इंच, तर आपण त्याच्यामध्ये 10.5 इंच मार्क करू. किती? 11.5 इंच. म्हणजे जशी नॉर्मल बाही असती त्याच पद्धतीने आपल्याला सगळ्यात पहिलं मार्क करायचं आहे 10.5 इंचावर. बघा झाली. इथपर्यंत आपलं बाहीचं हे मार्क झालेलं आहे. आता इथून आपल्याला घ्यायची कॅप हाईट. कॅप हाईट घेणार आहे मी तर 3.5 इंच. आता याचा सेंटर घ्यायचं आहे आपल्याला, मधला सेंटर काढायचा आहे. जसं 8 इंच आहे तर 4 इंचावर मार्क केलं. त्याच्यानंतर अशा पद्धतीने इथून बघा, इथून जी आपण लाईन घेतली तिथून 1 इंच आणि परत अर्धा इंच मी असं मार्क केलं. पण आपण लगेच खोल भाग नाही घ्यायचा याच्यामध्ये, कारण की पफ बाही आपली, तर याच्यामध्ये लगेच घ्यायची गरज नाही आहे. तर या पद्धतीने मी नॉर्मल बाहीचा शेप देऊन घेतलेला आहे. आता पफ बाहीसाठी काय करायचं आहे आपल्याला, बघा ही सरळ लाईन मी इथं वरच काढून घेणार आहे अशा पद्धतीने. आता इथून किती पफ पाहिजे तुम्हाला, थोडा पाहिजे जास्त पाहिजे त्यानुसार आपल्याला इथं काय करायचं आहे, पफसाठी कपडा जास्त घ्यायचा आहे. जर तुम्हाला जास्त पफ पाहिजे असेल तर तुम्ही 2 इंच घ्या, थोडा पाहिजे असेल तर 1 इंच घ्या. तर मी इथं थोडासा घेणार आहे तर 1.5 इंचावर मार्क करते. जास्त मोठा पण पफ नाही पाहिजे, अगदी मी 3-3 चुण्याचाच पफ घेणार आहे. तर या पद्धतीने आपण हे मार्क करून बघा, या पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्येच असा जॉईंट करून घ्यायचं आहे. म्हणजे इथून आपण काय करू शकतो, अशा पद्धतीने ही मार्क करून झाली आपली पफ स्लीवसाठी. तर याचं स्टिचिंग मी तुम्हाला दाखवते. एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही सहजपणे तुमची पफ बाही ही कटिंग करू शकता. तर इथं थोडेसे कट लावून घ्यायचे आपल्याला. इथून जास्त नाही हे करायचं आहे आपल्याला, थोडंसं 3 चुने इतके येईन असं मी थोडंसं हे करून घेतलं. आता मी याच्यावरती ठेवून कट करून घेते. हे बघा, जेवढं आपण अस्तर घेतलं तेवढंच आपल्याला ब्लाऊज पीसचा पण कपडा लागणार आहे. तर मी ते कट करून घेते. बघा, ओके. तर मग चला आता मी ना हे ब्लाऊज पण कट करून घेते. ब्लाऊज तयार झाला की मी तो तुमच्याबरोबर शेअर करते. बघा, फायनली ब्लाऊज संपूर्ण कट झाला. आता जर स्टिचिंग झालं मी तुम्हाला शेअर करते.